नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचा जागर करत असतो आणि आज अशीच एक स्त्री शक्ती जी उद्योजिका आहे तिची आज आपण ओळख करून घेणार आहोत। तर शीतलजी, तुमचं पोटपूजामध्ये खूप खूप नमस्कार। मला आज खूप आनंद झालाय। आज आपल्याला मनोसोक्त गप्पा करता येतील आणि हा नवरात्रीचा दिवसात दोन स्त्रिया ह्या गप्पा मारणार आहेत म्हणजे नक्कीच स्त्री शक्ती ही जागृतच होणार आहे। हो हो, नक्कीच। शीतलजी, तुमचे सासरे दादा पालशेतकर, आमच्या दैवज्ञ सोनारांमध्ये दादा पालशेतकर हे हिऱ्याचे यशस्वी व्यापारी आणि त्यांचं नाव आमच्या समाजामध्ये नावाजलेलं असं व्यक्तिमत्व ते आहे। त्यांनी त्यांच्या ह्या हिऱ्याच्या व्यवसायात अतिशय म्हणजे अगदी मागे जाऊन आपण पाहिलं तर काही नसताना त्याच्यातून त्यांनी त्यांचा व्यापार हा हिऱ्याचा सुरू केला आणि तो कसा काय पुढे पुढे प्रवास होत गेला हे सगळं आज आपण शीतलजींकडून जाणून घेणार आहोत। तर शीतलजी, तुम्ही थोडं आधी सुरुवातीला तुमचं बालपण कसं गेलं ते सांगा आणि मग पुढचं आपण गप्पा मारूच। माझं माहेर हे मी मुंबईतच माझं बालपण गेलं। मी लहानाची मोठी मुंबईतच झाली। नाना चौकात शंकरशेठ मॅन्शन मध्ये माझं पूर्ण बालपण गेलं। माझे वडील हे पहिले वकिली करायचे, निष्णात वकील होते आणि नंतर माझे आजोबा देखील बॅरिस्टर होते। अरे वा। हो, आणि त्यांचं खूप नाव होतं या क्षेत्रात आणि त्यामुळे आमचं माहेरी खूप शिक्षणाचं खूप वेळ होतं आणि खूप म्हणजे हे पण माहोल पण शैक्षणिकच माहोल होता। त्यामुळे सगळ्यांना शिक्षणाची भयंकर आवड होती। तर मी वडिलांना बघून बघून मला पण वकिली क्षेत्रात खूप आवड निर्माण झाली आणि मी ठरवलं की मी पण लॉ करणार। त्यामुळे मग मी 10वी पर्यंत शिक्षण सेंट कोलंबा शाळेत घेतलं आणि 10वी नंतर मग B.Com केलं, ते HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स इथून केलं। आणि नंतर मग मी न्यू लॉ कॉलेज रुपारेल जे आपलं आहे माटुंग्याला, तिकडून लॉ माझं कम्प्लीट केलं। हो, आणि माझं लग्न हे फार लवकर झालं, 21व्या वर्षी झालं। त्यामुळे माझं जे नंतरचं शिक्षण पुढे चालू राहिलं ते लग्नानंतरच चालू राहिलं आणि मला त्यात माझ्या सासरच्यांचा एवढा चांगला पाठिंबा मिळाला। माझे सासू सासऱ्यांनी मला खूप चांगला पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिला मला की तू पुढे शिक म्हणून। हो बरोबर, कारण खूपच लहान वयात लग्न झालं। शिक्षण तुम्ही त्यानंतर घेतलं। हो, त्याच्यानंतर तुम्ही ज्वेलरीचा सुद्धा कोर्स केला। हो, ते असं झालं की माझं लग्न हे तसं बघायला गेलं तर ओळखीच्यातच झालं। माझी जी मावशी आहे ती माझ्या सासऱ्यांच्या धाकट्या भावाला दिलेली आहे। त्यामुळे आम्ही तसं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो, पण जरी ओळखत असलो तरी हे माझं लव्ह मॅरेज नाहीये, हे अरेंजच मॅरेज आहे। आणि नंतर मग मी लग्न होऊन शिक्षण पूर्ण केलं। नंतर पुढे मला वकिली करायची होती, पण माझ्या जरा सासूबाईंची पण तब्येतीची तक्रारी असायच्या, कुरुबुर चालू असायची आणि घरची पण जबाबदारी होती। म्हणून मी ठरवलं की, आणि माझं असं आहे की ज्या काही क्षेत्राला द्यायचं ते 100% द्यायचं। असं नाही की अर्ध तुम्ही इथे बंद राहिलंय, तुम्ही तिथे करिअर करताय आणि अर्ध लक्ष घरात आहे, असं नाही। मी म्हंटल की पूर्ण वेळ, त्यामुळे मी असं ठरवलं की नाही, आता पूर्ण वेळ आपण आपल्या कुटुंबियाला द्यायचा आणि सासू सासऱ्यांच्या देखभालीत द्यायचा। त्यामुळे मी पूर्ण वेळ त्यात देऊ लागली आणि नंतर मग मला मुलं झाली, त्यामुळे मुलाच्या संगोपनात माझा वेळ जाऊ लागला। माझ्या सासूबाई ह्या माझ्या लग्नानंतर 1 वर्षांनी वारल्या, त्यामुळे मला त्यांचं सहवास एवढा लाभला नाही, पण त्या अगदी खूप मला आईसारखी माया करायच्या। आणि दादांबद्दल काय सांगाल? दादा म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं ना की त्यांनी खूप मेहनतीने हे जे ते एक हिरे व्यवसायातलं एक मोठं एकदम प्रसिद्ध असं जगप्रसिद्ध नाव होतं। त्यांनी व्यवसाय देश विदेशात सुद्धा चालतो ना। हो, आणि मग त्यांनी हिरे व्यवसायात म्हणजे त्यांचं बालपण खूप खडतर गेलं आणि त्यानंतर मग त्यांनी खूप कष्टाने
पुढे त्यांनी ठरवलं की आपण ह्या हिरे व्यवसायात यायचं आणि त्यांनी खूप कष्टाने हा व्यवसाय चालू केला. त्यांना घरच्यांचं पाठबळ पाहिजे होतं म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व भावांना पण ह्या व्यवसायात घेतलं आणि त्यांना त्यांच्या भावांचं खूप पाठबळ मिळालं आणि त्यांनी हा पुढे खूप हा व्यवसाय वाढवला आणि त्यांचं इतकं नाव झालं आणि ते पैलू पाडण्यात खूप निष्णात होते हो. एकदम. आणि तुमचे पती सुद्धा ह्याच हो. व्यवसायात मग पुढे आले. हो आणि प्रशांत प्रशांत पालशेतकर आणि माझे दीर, 2 दीर आहेत मला, प्रदीप पालशेतकर आणि दिलीप पालशेतकर. ते दोघही माझ्या सासऱ्यांनी त्यांना ह्याच व्यवसायात घेतलं. फार लहान वयातच म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच माझे पती ह्या व्यवसायात आले हो. आणि दादांनी पण त्यांना इतकं छान हिऱ्याचं शिकवलं ना सर्व की त्यात एकदम ते निष्णात झाले आणि खूप ते पण त्यांना मदत करू लागले ह्या व्यवसायात आणि हळूहळू आमची कीर्ती एवढी वाढत गेली ना आणि मला खूप म्हणायला खूप अभिमान वाटतो की हे क्षेत्र आहे हे खरं गुजरात्यांचं वर्चस्व आहे या क्षेत्रात. त्या गोष्टीचं हो म्हणजे सगळ्यांना नवल वाटतं की अभिमान वाटतो. हो महाराष्ट्रीयन एक माणूस ह्या हिऱ्याच्या व्यवसायात म्हटल्यावर सगळ्यांना खूप नवल वाटतं. पण नवल म्हणजे नुसता व्यवसाय करत नाही तर तिथे टिकून राहणं, हो. राहून उभं राहणं, टिकून राहणं हे फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो आणि त्यामुळे आणि आता कुठल्याही गुजराती व्यापाराला तुम्ही विचाराल तर दादा म्हणजे एक मोठं नाव आहे आणि ते गुरुच मानतात दादांना. प्रत्येक व्यापारी, गुजराती व्यापारी हा त्यांच्याकडून हिऱ्याचं सगळं शिकलाय. त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. माझे सासरे दादा पालशेतकर यांना अमेरिकेला बेस्ट डायमंड कटर अँड पॉलिशर इन एशिया हे अवॉर्ड पण मिळालंय शरद पवारांच्या हस्ते. हो क्या बात आहे. हा आणि त्यांना उद्योगश्री पुरस्कार पण मिळाला आहे. अरे वा. आणि त्यांचं सामाजिक बांधिलकी एवढी होती, त्यांना समाजकार्य एवढं आवडायचं ना की ते बाळकडू आम्हाला पुढच्या पिढीत पण तसंच मिळालंय. त्यांनी सांगितलं की तुम्हाला समाजाप्रती एक बांधिलकी आहे आणि तुम्ही नेहमी असं विचार करा, समाजाप्रती विचार करा की समाजाचं पुढे कसं चांगलं होईल, पुढे समाज कसा जाईल. तर तो गुण माझ्या पती प्रशांत यांच्यात पण आलाय आणि ते अनेक आमची आहे ना शाळा पण आहे पालशेतला. हा पालशेत आमचं हे नेटिव्ह प्लेस आहे, गाव आहे आमचं. तर तिकडे एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या आईच्या नावाने शाळा उघडली की गावातल्या मुलांना एक शिक्षण मिळावं, ते त्यांची प्रगती व्हावी त्या दृष्टीने त्यांनी एक शाळा काढली, रखुमाबाई पांडुरंग पालशेतकर. तर ती शाळा आम्ही रयत शिक्षण संस्थेला चालवायला दिलेली आहे. तर त्या शाळेच्या कमिटीवर माझे पती प्रशांत पालशेतकर ते आहेत, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी वरती पण ते सदस्य आहेत. आणि त्यांची जी शाळा होती स्वतःची ज्यात त्यांनी शिक्षण घेतलं, आर्यन एज्युकेशन आहे, ते माजी विद्यार्थी आहेत त्या शाळेचे, त्याचे पण आता ते विश्वस्त झाले आहेत. आणि आमचं दैवज्ञ ब्राह्मण समाजाचं जे पंढरीनाथांचं मंदिर आहे त्याच्यात ते अध्यक्ष म्हणून अगदी मनापासून खूप काम करतायत. खूप वेळ देतात, खूप वेळ देतात. प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर असतात. शीतलजी, तुमच्या हॉबीज काय आहेत? मला वाचनाची खूप आवड आहे. ही वाचनाची आवड मला माझे वडील, त्यांना एक वाचनाची खूप आवड होती आणि ते पण समाजकार्यात खूप कार्यरत होते. जज असून सुद्धा त्यांचं जज कोर्ट संपलं की समाजकार्य चालू असायचं. त्यांना वाचनाची पण आवड होती, तर ती वाचनाची आवड मला लागली आहे. नंतर आईकडून मला मिळालंय म्हणजे कुकिंगची आवड. मला जेवण करायला आवडतं, नवीन नवीन पदार्थ बनवायला आवडतात आणि ती दुसऱ्यांना खायला घालायला पण आवडतात. वा, छान. आणि हाच तर स्त्रीचा गुण आहे. ती गृहिणी असली तरी तिला ह्या सगळ्या गोष्टींचं भान असतं. म्हणजे पाहुणे तर आपल्याकडे सतत चालूच असतात. स्त्री ही काय लक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि अन्नपूर्णा आहे.
तर सरस्वती सगळे म्हणजे गुण तुमच्यात आहेत. सरस्वती म्हणजे आमच्या घरात सगळ्यांचं सगळे सुशिक्षित आहे, त्यामुळे सरस्वती तर ऑलरेडी आहेच आमच्या घरात. लक्ष्मीचं तर देवाच्या कृपेने आम्हाला वरदानच आहे. हिरे व्यावसायिक असल्यामुळे हो. लक्ष्मी तर आपोआपच आहे आमच्याकडे. आणि आता अन्नपूर्णा म्हणाल तर आमच्याकडे सगळे खवय्ये आहेत आणि मला इतकं आवड आहे नवीन नवीन पदार्थ करायचे आणि ते दुसऱ्यांना खायला घालायचे. मी असं जे ठरवलंय की मी गृहिणीच राहणार आणि माझ्या कुटुंबाकडे लक्ष देणार, मुलाबाळांकडे लक्ष, त्यांना चांगले संस्कार देणार. त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाहीये, कारण की माझी मुलं आज त्यांना चांगले संस्कार मिळालेत. त्यांना जेव्हा मी स्वतः खायला घालते त्यांच्यावरती त्यांच्या चेहऱ्यावर जी खुशी दिसते ना, ती खुशी बघूनच त्याच्यातून मला आपल्याला इतकं समाधान होतं ना, की असं नाही की मी नोकरी करते, अर्ध लक्ष आहे माझी मुलं खातायत की नाही खातायत, मग मी आपली घाईघाईत कसं तरी करून पळते, ते मला नकोच होतं. त्यामुळे मला त्याचा पश्चाताप अजिबात नाही होते की मी एक गृहिणी म्हणून राहिली आहे आणि मी कुटुंबाचं खूप चांगल्या तऱ्हेने. गृहिणी असलं तरी हो. खूप काम असतं, खूपच या असतं. सगळ्या आघाड्यांवर आपल्याला काम करत राहावं हो, लागतं. म्हणजे एक लोकांची कल्पना असते की म्हणजे लोकांनी विचारलं की काय करते तुमची बायको, तर नाही ती घरीच असते. पण घरीच असते हे म्हणणं चुकीचं आहे, कारण की घरी एवढी कामं असतात हो, की खरंय. त्याला अंतच नसतो. खरंय. आई माझी एक खूप चांगली सुगरण आहे. तिने मला कुकिंग कसं करायचं हे मला ती नेहमी म्हणायची की बाई किती शिकली तरी तिला हो. जेवण हे आलंच पाहिजे. खरंय. त्यामुळे तिने मला नाही येत असं देत नाही, तू प्रयत्न कर, शिक, असं करून मला शिकवलं. आणि टापटीपणा, घर कसं व्यवस्थित ठेवायचं, हे मी सगळं आईकडून शिकलीये. आणि दुसरी आवड म्हणजे मला गाण्याची आहे. गाणी ऐकायला मला खूप आवडतात आणि ती पण जुनी गाणी. किशोर कुमार, रफी, लता दीदी यांची गाणी, आशा भोसले, त्यांची जुनी गाणी ऐकायला मला खूप आवडतात. म्हणजे कसं असतं ना, स्त्री कशी मल्टीटास्किंग असते. म्हणजे पदार्थ पण करायला आवडतात, मुलांचं संगोपन आहे, सासू सासऱ्यांची देखभाल आहे, अशा सगळ्या आघाड्यांवर ती काम करत असते. आणि शिक्षणही तुम्ही लॉ मध्ये घेतलेलं आहे. तर खरंच ही स्त्री शक्ती आपण जी म्हणतो ती खरंच आहे की या सगळ्या आघाड्यांवरती एकाच वेळी काम करत असते. मला यालाच जोडून असं म्हणायचंय की हे सगळं घर वगैरे सांभाळत असताना तुम्ही अलिबागला हे रिसॉर्ट सुरू केलं, तर त्याच्या पाठीमागची काय कहाणी आहे ती ऐकायला मला नक्की आवडेल. खरं म्हणजे माझं माहेरी तुम्हाला माहितीये की व्यवसाय हा अजिबात कोणीच केला नव्हता आणि कोणीच व्यावसायिक नव्हतं. सगळे म्हणजे आमची वकिली बॅकग्राऊंड होती माहेरी, त्यामुळे व्यवसायाचं नॉलेज असं मला काहीच नव्हतं. ह्या क्षेत्रात ना, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मी अगदी अनवधाने आले असंच म्हटलं तरी काही खोटं ठरणार नाही. आमची इथे अलिबागला ही जागा होती, अगदी किती वर्षापासून घेतलेली, म्हणजे अगदी असं जंगल झालं होतं, एवढी झाडी झुडपी होती आणि आमचं किहिम बीचच्या अगदी समोर लागूनच आहे. माझे पती हे खूप महत्वाकांक्षी आहेत. एकदा मनात त्यांनी ठरलं ना की ते केल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत, तर त्यांचे एक मित्र सहज एक प्रोजेक्ट घेऊन आले की ते म्हणाले की असं वुडन कॉटेज आहे, ते तुला बघ करायचं असेल तर अलिबागला तुमची जागा आहे. तर त्यांच्या मनात आलं की चला आपण इथे अशी जागा पडली आहे तर आपण करूया काहीतरी सुरू. मग त्यांनी एक दिवस आले, JCB आणलं, सगळं पूर्ण जंगल काढलं, साफसफाई केली आणि ते वुडन कॉटेजेस न्यूझीलंड वरून इम्पोर्ट केले ते आधी आम्ही, आणि नंतर ते काय डिसमॅन्टल करून येतात, कारण की ते लाकूड इकडच्या हवेला तिकडचंच लाकूड तग धरू शकतं, कारण आपल्याकडे पाऊस पण, समुद्र किनारा पण आहे आणि पाऊस इथे भरपूर असतो ना, त्यामुळे आपल्या इकडचं लाकूड तग धरणार नाही. म्हणून ते तिकडे घेऊन आले आणि इथे कम्प्लीट त्यांनी वुडन कॉटेजेस केले आणि सुंदर केले. हो, आणि माझ्या सासऱ्यांना पण माहित नव्हतं ही गोष्ट, त्यांना पण सरप्राईज दिला. सगळं बनल्यावर ते माझे सासरे दादा पालशेतकर यांना दाखवायला घेऊन गेले. दादांना पण एवढं आवडलं, म्हणजे त्यांना इतका अभिमान वाटला की माझ्या मुलांनी आज काहीतरी, ही जागा अशीच पडली होती त्याचा काहीतरी उपभोग घेतला. माझे पती प्रशांत पालशेतकर म्हणाले की
मी आता हे सगळं उभारलंय, पण मी आता पूर्णपणे हिरे व्यवसायात व्यस्त असतो, त्यामुळे मला काही इथे त्याच्याकडे बघायला अजिबात वेळ मिळणार नाही. तर म्हणून तू करशील का? पुढाकार तर घेऊन मी हे म्हंटल हो, मी नक्की घेईन पुढाकार. म्हटलं मला अगदी नक्की आवडेल करायला, आणि तुम्ही एवढी मेहनत घेतली तर मी म्हंटल मी करणार. मी पण म्हंटल जिद्दी आहे, मी एकदा ठरवलं करणार म्हणजे करणार. खरंच मी मगाशी फिरले, खूप सुंदर, अगदी नीट नेटकं, स्वच्छ, आणि हे जी झाडं वगैरे सगळी लावलेत ती पण खूप छान मेंटेन केलेली आहेत. पूर्ण ह्या सगळ्या रूम्स पण खूप छान ठेवलेल्या आहेत. मला आवडलं, खूपच छान हो. आहे.
एक फायदा झाला म्हणजे आम्ही हे केल्यामुळे इकडच्या गावच्या लोकांना रोजगार मिळाला. हो, ते खूप चांगलं झालं. त्यामुळे खूप की, व्यवसाय म्हटला की काहीतरी त्यात चढ उतार चढ असतोच. उतार हे असतंच. आता हळूहळू मी ह्या व्यवसायातले खाच खळगे सगळे शिकत चालली आहे. हा व्यवसाय पुढे कसा नेता येईल ते बरोबर. पण मी बघत असते. हा आम्ही Booking.com ला कासाडे किहीम ह्या रिसॉर्टचं नाव आहे कासाडे किहीम. हे आम्ही Booking.com ला पण टाकले. तिथून पण आमचे गेस्ट भरपूर येतात. कासाडे किहीम. कासाडे किहीम आणि या तुमच्या रिसॉर्टचं कासाडे नाव काहीतरी किहीम वेगळंच आहे. हो काय म्हणून म्हणजे ठेवलं असं? ह्याची त्याच्या पाठीमागे गंमत अशी आहे की आमचं हे रिसॉर्ट आहे जे कासाडे किहीम ते अगदी किहीम बीचच्या समोर लागूनच आहे. हो, अगदी इथेच समुद्र आहे. अगदी समोर आहे. म्हणजे गेट मधून बाहेर पडलात की अगदी समुद्र बीच लागतो. तर कासा म्हणजे स्पॅनिश भाषेत वुडन घर. हो, हा लाकडाचं घर ह्याला कासा म्हणतात. ओके, आणि कासा डे किहीमच्या जवळ आहे म्हणून किहीम, ओके. म्हणून कासा डे किहीम असं आम्ही हो, नाव ठेवलं. हो, हो. खूप हो. छान. आणि आता मी पाहिले सगळे वुडनचे कॉटेजेस खूप छान तयार केलेत. म्हणजे त्याचं नाव म्हणून ते कासाडे ते मला आता कळलं. हो आणि इथे आमच्या इथे सगळ्यांना जेवण पण आमच्या इकडचं एवढं आवडतं. म्हणजे आम्ही असा कन्सेप्ट ठेवलाय की आम्ही रेस्टॉरंट नाही ठेवलंय. जसं आम्हाला बुकिंग येतं तसं आम्ही गेस्टना सांगतो की तुम्ही तेव्हा ऑर्डर द्या, मग आम्ही फ्रेश, कारण की हे जे आहे किहीम ते समुद्राच्या किनारी आहे आणि सी फूड म्हणजे ह्याची तर स्पेशालिटी आहे. ती मग खासियत आहे. लोक खास सी फूड खायला येतात. येतात, बरोबर. म्हणून त्यांना फ्रेश आणि ताजं सी फूड मिळावा हा त्याच्या मागचा संकल्प होता. म्हणून आम्ही आणि आणि आता आम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेतला हो की अतिशय सुंदर फ्रेश असं फिश सुद्धा आम्हाला खाता आलं. आणि छान भाकऱ्या, चुलीवरच्या भाकऱ्या, मटण हेही आम्ही खाल्लं. खूपच छान आहे. तुम्ही नक्की या. तुम्हाला आवडलं. आणि आम्ही जे गेस्ट येतात त्यांना जेवढ्या अमेनिटीज देता येतील तेवढा आम्ही विचार करत असतो गेस्टचा. त्यांना सुख सोयी सगळ्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही रूम मध्ये बघाल तर एसी आहे, फ्रीज आहे, इलेक्ट्रिक केटल आहे, गिझर आहे. या सगळ्या सुख सोयीनी युक्त असं हे आमचं रिसॉर्ट आहे. नंतर आम्ही मुलांसाठी प्लेग्राऊंड केलंय, हो, स्विमिंग पूल केलं आहे, हो. कॅरम आहे, बॅडमिंटन आहे, हे खेळायला गेम्स आहेत. नंतर अगदी समोरच बीच असल्यामुळे बीच वरती पण वॉटर स्पोर्ट्स असतात. त्यामुळे लोकांना जाऊन तिकडे वॉटर स्पोर्ट खेळता येतात. बरोबर. त्यामुळे इथे येऊन लोक भरपूर एन्जॉय करतात. तुमचं हे डेस्टिनेशन वेडिंग साठी खूप सुंदर आहे. हो झालेत ना. आणि आम्हाला एन्क्वायरीज पण येतात डेस्टिनेशन वेडिंग साठी. हो. एक आमच्याकडे इथे हळदीचा पण कार्यक्रम झालेला आहे आणि इतका अरे वा. सुंदर झाला ना तो कार्यक्रम. सगळ्यांनी फार आणि एन्जॉय असं केलं. शांत आहे, जास्त काही गडबड पण नाही. हो ग्रीनरी. आणि आपल्या आता मुंबईत कुठे लोकांना अशी ग्रीनरी हो मिळते. ना. आणि मुंबई पासून अगदी जवळ, एक अगदी तासात आपण जवळ. आता रोरो हा आलो. M2M फेरी झाल्यापासून तर 1 तासात तुम्ही इथे पोहोचू हो ना, शकता. खरंच. त्यामुळे तो लोकांना एक फार फायदा झाला. आणि ती M2M झाल्यापासून आता इकडे गर्दी पण वाढली आहे. तुमचं शिक्षण म्हणजे सरस्वतीचं रूप, हो त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय करताय, उद्योजिका आहात, तर ते आपण पाहिलं. लक्ष्मी ती तर सोनपावलांनी आलेलीच आहे. तुमच्या रूपाने म्हणा किंवा तुमच्या सासूबाईंच्या रूपाने ती आलेलीच आहे. आता मला तुमच्यातली अन्नपूर्णा बघायचे. तर अन्नपूर्णा म्हटलं की पोटपूजा. तर आता आपण पोटपूजाकडे वळूया. नक्कीच. तर तुम्ही आज मला कोणता पदार्थ दाखवणार आहात? मी आज ब्रोकोली चीज कटलेट दाखवणार आहे. मी हा पदार्थ निवडला कारण की आजकाल मुलांना मधल्या वेळी भूक लागते, शाळेतून आल्यावर मुलांना भूक लागते. तर मग अगदी अनहेल्दी पदार्थ मुलं येऊन मॅगी खा, कुठे काहीतरी वेफर खा हे खात असतात. त्यापेक्षा जर का आईनी असे हेल्दी पदार्थ मुलांना बनवून दिले तर ते पौष्टिक मुलांच्या पोटातही जातात आणि त्यांना चीज वगैरे हे पदार्थ तर मुलांना आवडतातच. आणि ब्रोकोली एवढी हेल्दी आहे, त्यात व्हिटॅमिन सी, बरेच व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. तर ते मुलांच्या पोटात गेल्यामुळे त्यांना पण पौष्टिक पदार्थ खायला मिळतात. म्हणून मी हा पदार्थ निवडलाय. तर चला आपण बघूया ब्रोकोली पॅटीस. ब्रोकोली. चला तर मग बघूया. आज मी ब्रोकोली चीज कटलेट करते, जे लहान मुलांना फार आवडतात. आता आपण साहित्य बघूया. हो चालेल.
हे आहे 1 कप चिरलेली ब्रोकली, हा आहे उकडून किसलेला 1 कप बटाटा, हे आहे 4 टेबलस्पून किसलेलं चीज, मॉझरेला घेतलं तरी चालेल. नंतर हा आहे अर्धा कप चिरलेला कांदा, हे आहे 2 टीस्पून चिरलेली हिरवी मिरची, हे आहे 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट, हे आहे मीठ, हे आहे तेल, ऑलिव्ह ऑइलच घेतले मी, आणि ह्यात आहे ब्रेड क्रम्स. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया. गॅस ऑन करून मी हा पॅन ठेवलेला आहे. त्यात जवळजवळ 2 टीस्पून एवढं ऑलिव्ह ऑइल टाकलंय. तेल गरम झाल्यावर आपण हा जो चिरलेला कांदा आहे तो त्यात घालायचा आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, चिरलेल्या मिरच्या, हे सर्व साहित्य घालून 2 मिनिटं परतवायचे. कांदा फार लाल नाही करायचा, थोडा कच्चरच ठेवायचा, थोडा गुलाबी असा. कांदा आपला 2 मिनिटं परतून झालेला आहे. थोडासा तुम्ही बघू शकता की थोडासा नरम पण कांदा झालेला आहे. आता त्यात ही बारीक चिरलेली जी ब्रोकली आहे ती मी घालणार आहे. आणि ही एक 5 मिनिटं परतून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता ही ब्रोकली साधारण शिजलेली आहे. तर ती आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊन जरा थंड करूया. हे आता आपल्याला 2 मिनिटं थांबावं लागेल, जरा थंड व्हावे लागेल. आता तुम्ही बघू शकता की हे सर्व ब्रोकली आहे जी ती पूर्णपणे गार झालेली आहे. त्याच्यात आपण हा उकडून किसलेला बटाटा घालायचा. नंतर हे 4 टेबलस्पून जे आपण किसून चीज ठेवलं होतं ते घालायचं. थंड होण्याची वाट याकरता पाहिली आपण की चीज वितळून चीज वितळतं, त्यामुळे मग जरा गार झाल्यानंतरच घालायचं ते. आणि हे चवीप्रमाणे मीठ, थोडंसं मीठ कमीच टाकायचं कारण चीजमध्ये थोडंसं सॉल्टीनेस असतो, म्हणून चीज थोडंसं कमी टाकायचं. आता हे सर्व हाताने एकत्र करून घ्यायचं. आता थोडंसं हाताला तेल लावायचं आणि तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही गोल पाहिजे तर गोल बनवा. पण मी कधी कधी काय माहिती करते, त्याला थोडा हार्ड शेप देते, म्हणजे मुलांना खायला पण जरा मजा वाटते, काहीतरी वेगळा शेप दिलाय. हा असा मी हार्ड शेप दिलेला आहे. तर तो ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचा. सर्व कोट करायचे ब्रेड क्रम्स त्याला आणि बाजूला ठेवून द्यायचं. आणि सर्व करून झाले की मग शॅलो फ्राय करायचे. आता तुम्ही बघू शकता की हे सर्व पॅटीस तयार झालेले आहेत. आपण ते ब्रेड क्रम्समध्ये घोळवून पण घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सर्व पॅटीस आहे ना शॅलो फ्राय करून घ्यायचे. गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे.
त्यात हे आता थोडंसं तेल घालणार मी. सगळीकडे जरासं पसरवून घेते. हे आता शॅलो फ्राय करायचे दोन्ही बाजूला. एका बाजूला जरा लालसर झाले की मग उलटून दुसऱ्या बाजूला लाल करून घ्यायचे. आणि तिखट जर का लहान मुलांसाठी तुम्ही करणार असेल तर मिरची कमी घातली तरी चालते. आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता आपण हे सगळे उलटे करूया. आता तुम्ही बघू शकता की एका बाजूने हे चांगले खरपूस असे गुलाबी झालेले आहेत. ते आपण पलटून दुसऱ्या बाजूने पण हे छान गुलाबी असे खरपूस करून घेऊया. ताई आता बघा आपले हे ब्रोकोली पॅटीस तयार आहेत पूर्णपणे. तर आता आपण हे तव्यातून बाहेर काढून एक छान प्लेटिंग करूया आणि आपण त्याचा आस्वाद घेऊया. हे तुम्ही बघू शकता मी टोमॅटोचं रोज केलेलं आहे. खूप छान दिसतंय, मस्त. आणि आपला टोमॅटो केचप आहे त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. कारण मुलांनाही टोमॅटो केचप खूप आवडतो प्रत्येक गोष्टी बरोबर. पूजाताई मस्त वातावरण आहे. पावसाची रिमझिम चालू झालेली आहे. हो, आता खरंच. गरम गरम आपण ब्रॉकली पॅटीसचा आस्वाद घेऊया. नक्कीच, खरंच खूप छान वातावरण आहे. हो तुम्ही पण घ्या ना. हो घेते. सॉस थोडासा. आता खरंच टेम्पटिंग आहे एकदम. इतका छान पाऊस पडतोय, बारीक बारीक मस्त हो. रिमझिम पाऊस पडतोय. आणि अशा वातावरणात अशा गरम गरम भजी किंवा पॅटीस खायला खूप मजा येते. हो. कसं वाटलं? मस्त मस्त, एकदम छान आणि अतिशय Tasty. पौष्टिक पण आहे. अतिशय सुंदर आणि टेस्टी झाले. थँक्यू. आणि ते क्रंची दाताखाली ब्रोकोली येते आणि छान मध्ये असं चीजचा soft स्वाद cheese. येतोय. मस्त. आणि मिरची, हिरवी मिरची, हो खूप छान. सगळ्याचं कॉम्बिनेशन छान जुळून खूपच आलेलं सुंदर आहे. झालंय. आणि वातावरणाचं हो वातावरणामुळे तर वातावरण. आणखीनच भूक लागलेली आहे आम्हाला. शीतलजी, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही मला इथे तुमच्या रिसॉर्टला भेट द्यायची संधी दिलीत आणि खरंच खूपच सुंदर आहे रिसॉर्ट. मी प्रेक्षकांना नक्कीच सांगेन की कासाडे किहिम या रिसॉर्टला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर मला तुम्ही ही जी रेसिपी दाखवलीत ब्रोकोली पॅटीस, ते अतिशय सुंदर आणि टेस्टी होते, प्रश्नच नाही. तर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी पण तुमचे खूप आभार मानते. तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये पण वेळ काढून माझ्या कासाडे किम रिसॉर्टला भेट द्यायला आलात आणि माझी इतकी सुंदर मुलाखत घेतली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.